आजची रेसिपी आहे लसूण पातीचे आयते। नमस्कार, मी भारती होम किचन्समध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण लसूण पातीचे आयते करणार आहोत। इथे मी लसूण पात घेतलेली आहे, धुवून घेतली। ही लसूण पात जेव्हा लसूणची पेरणी केली जातात त्यावेळेस ही काही दिवसांना म्हणजेच 1 महिन्यानं अशी लसूण पात निघतात, मोठी होतात। ते तोडून आणलेली आहेत। जर ही लसूण पात जर नाही मिळाली तुम्हाला तर त्याऐवजी तुम्ही लसूणसुद्धा घेऊ शकता, ते सुद्धा छान आयते लागतात त्याचेसुद्धा। आता इथे रात्रभर 1 वाटी तांदूळ भिजत ठेवलेले आहेत, ते घेतलेले आहेत। आता याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे, लसूण पाती घालायची आहेत आणि आवडीनुसार हिरवी मिरच। खूप छान टेस्टी लागतात हे आयते आणि हेल्थसाठी पण खूप छान आहेत। आता इथे छान बारीक करून घेतले, डोशाच्या बॅटरसारखं पातळ करून घेतलेले आहेत। आता इथे लसूणच्या आयतेसोबत खाण्यासाठी खोबऱ्याची चटणी करत आहोत आपण। तर खोबरे मी रात्रभर 5-6 तुकडे असे भिजत घातलेले आहेत आणि आता छान मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। भिजत घातले म्हणजे ओल्या खोबऱ्यासारखी चटणी लागतात, ओल्या खोबऱ्याची जशी करतो आपण तसेच टेस्ट येते। याच्यामध्ये आवडीनुसार हिरवी मिरच, थोडीशी कोथिंबीर, अर्धा चम्मच जिरे। आता ताक घेतलेलं आहे, मी ताक घातलेलं आहे त्याच्यात। तर आता माझ्याकडे दही नसल्यामुळे ताक घालत आहे, जर दही असेल तर दही घेऊ शकता तुम्ही। मीठ चवीपुरते आणि अर्धा चम्मच साखर घालायची आहे, म्हणजे अशी आंबट गोड चटणी होते, खूप छान फ्लेवर येते। जशी बाजारात हॉटेलमध्ये मिळते त्याच पद्धतीने करणार आहोत आपण पातळशी। आणखीन याच्यामध्ये थोडं पाणी घालून पातळ करणार आहोत। इथे जिरं, मोहरी आणि कढीपत्त्याचा तडका घालायचा आहे, कढीपत्त्याचा। त्याच्यात घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे चमच्यानी। चटणी तयार झालेली आहे, खूप सोपी चटणी आहे आणि जशी हॉटेलमध्ये बाजारात वगैरे मिळते बाहेर ठेल्यावर त्याच पद्धतीची चटणी आहे, पातळशीर आणि खूप छान टेस्टी आहे। तर इथे तवा गरम झालेला आहे, डोशाचा घेतलेला आहे, लोखंडाच्या तव्यावर करू शकतो आपण। 1 चमच्याचं बॅटर टाकलेलं आहे, 1 चमचाभर, आणि डोसा जसा पसरवायचा त्याच पद्धतीने एकाच डायरेक्शनने फिरून घ्यायचं आहे गोल राऊंडमध्ये। आणि सभोवताल 1 चम्मच तेल घालायचं आहे आणि वरून 1 चम्मच तेल घालायचं आहे। आलटून पलटून छान शेकून घ्यायचे आहेत लसूण पातीचे आयते, खूप सॉफ्ट आणि मस्त टेस्टी होतात। गरम गरम खूप छान लागतात हे आयते। टोमॅटो सॉस सोबत सुद्धा तुम्ही सर्व करू शकता, त्याच्यासोबत सुद्धा मस्त लागतात। आता अशाच पद्धतीने मी आणखीन आयते करून घेत आहे। 1 चम्मच बॅटर घातलेलं आहे, छान फिरून घ्यायचं एकाच डायरेक्शनने, मस्त आलटून पलटून शेकून घ्यायचे। तुम्हाला जर ही डिश आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा। मुलांच्या हेल्थसाठी खूप छान आहेत, पौष्टिक आहेत ही रेसिपी। आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून जो व्हिडिओ टाकेल ती नोटिफिकेशन मिळेल। बघू शकता तुम्ही मस्त आयते झालेले आहेत, खोबऱ्याची चटणी टमाटरचं सॉस सोबत खूप छान लागतात। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।